नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल। तर आज आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते। मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं की मला यायचं होतं माहेरी आणि फायनली आज सकाळी आम्ही 5-5:30च्या दरम्यान पोहोचलेलो। थोडं लवकर आलो होतो, झोप नव्हती झाली म्हणून थोडा वेळ आराम केला। तोपर्यंत मावशीनी छानपैकी माझा फेवरेट असा नाश्ता वगैरे बनवून ठेवला आणि हेच तर सगळ्यात मोठं सुख असतं माहेरी येण्याचं की कशालाच म्हणजे टेन्शन नाही राहत। स्वयंपाकाचं म्हणा, पुन्हा नाश्त्याचं म्हणा, कसलंच नाही। पुन्हा मेन म्हणजे आपल्या मुलांना सांभाळण्याचं सुद्धा काहीच टेन्शन नसतं, सगळेजण त्यांना सांभाळतात। हे बघा, आता हे जे 2 टॉयज आहे ही तिच्या मामाने तिच्यासाठी आणून ठेवले होते। ती दिवसभर छान यांच्यासोबत खेळत होती, मामासोबत म्हणा, काकांसोबत, मावशींसोबत। मला कसलंच टेन्शन नव्हतं, खूप जास्त भारी वाटत होतं। आणि आम्ही फ्रेश होईपर्यंत मावशीने माझं फेवरेट जेवण सुद्धा इथे बनवून ठेवलं होतं, छान शेवभाजी, रसमलाई वगैरे। तर खूप जास्त भारी वाटत होतं, पण हे एका दिवसासाठीच होतं कारण लगेच मला माझ्या घरी पण जायचं होतं। महालक्ष्म्यांसाठीच मी इथे आलेली होती, तर त्याच्यासाठीच मला इथे रेडी व्हायचं होतं कारण माझ्या काकूंकडे असतात महालक्ष्मी, तिथे जायचं होतं। त्या अगोदर साईला छान फ्रेश करून तिला भरवलं। नंतर मी सुद्धा फ्रेश वगैरे झाली, जेवण वगैरे केलं। आणि माझ्या काकूंकडे महालक्ष्मी असल्यामुळे काय होतं म्हणजे माझी आई, माझी मावशी सगळेजण एकाच सिटीमध्ये राहतात। तर काय म्हणजे घरं वगैरे सगळे वेगवेगळे आहे, पण मग एकदा जर आपण गेलो ना तर सगळ्यांच्या भेटीगाठी होतात, खूप जास्त छान वाटतं। नंतर गणपती बाप्पांची छान आरती वगैरे करून घेतली मावशीकडच्या। आणि सायूचं काही नावच घेत नव्हती बाहेर निघायचं, शेवटी तिला मी जबरदस्ती रेडी वगैरे केलं आणि मग तिथून तिला घेऊन गेलो कारण काकूंकडे महालक्ष्म्या बसतात ना, तर तिथे 12-12:30-1चा टाईम होता म्हणजे बसवण्याचा। तर मी म्हटलं चला आता जेवण वगैरे सगळ्या झालेलं आहे, तर आता निघूया। आणि मग माझा जो भाऊ आहे तो आम्हाला सोडून देणार होता तिथे। आणि भरपूर दिवसानंतर आम्ही भेटलो होतो ना, तर गाडीवर सुद्धा आमच्या गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या सगळं असं सुरू होतं, खूप छान वाटत होतं। तिथे पोहोचल्यावर थोडीफार तयारी सुरू झालेली होती। हे जे सगळे तुम्हाला दिसतात ना, हे सगळे माझे कझिन्स, काकांची मुलगी म्हणा, आत्याची मुलगी, मामाची मुलगी। आणि मेन म्हणजे लग्नानंतर मी पहिल्यांदाच आली होती महालक्ष्म्यांसाठी, खूप जास्त भारी वाटत होतं। सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी सगळं सुरू, सोबत सोबत महालक्ष्म्यांची तयारी, खूप छान वाटत होतं। आणि कसं आहे, दरवर्षी यावंसं वाटते पण माझ्या घरी पण गणपती वगैरे असतात, तर मग नाही निघणं होत। पण यावेळेस आरतीसाठी म्हणजे घरी होतं करणारं, तर म्हणून मग यावेळेस मी एका दिवसासाठी का होईना म्हटलं चला आपण जाऊया। नंतर दरवर्षी कसं लग्नाआधी ना मी माझ्या हाताने माझ्या काकूची मुलगी आणि आम्ही दोघीजणी महालक्ष्म्यांचा साज शृंगार, साड्या वगैरे सगळ्या गोष्टी करायचो। तर या म्हणजे आता मी जेव्हा तिथे ते करत होती ना, मला खूप छान वाटत होतं, मनाला प्रसन्न वाटत होतं। नंतर असं काहीसं साड्या वगैरे मी घेतलेल्या होत्या त्यांच्यासाठी आणि यावर्षी थोड्याशा वेगळ्या लुकमध्ये त्यांना साड्या वगैरे घातल्या महालक्ष्मींसारख्या। नंतर मी इकडे छान फुलोरा वगैरे त्याची तयारी सुरू होती। आता तुम्ही बघू शकता फायनल लुक म्हणजे लुक जे महालक्ष्म्यांचं होतं ते असं काहीसं होतं, खूप सुंदर वाटत होतं। आता इथे तुम्हाला जास्त लोक दिसत नाही आहे, संध्याकाळची आरती सुरू होती, पण उद्या मात्र भरपूर गर्दी असते कारण आज बसतात महालक्ष्म्या, तर मग फक्त आमचे घरातलेच असतात। पण दुसऱ्या दिवशी भाऊकीतले लोक म्हणा, शेजारचे पाजारचे सगळे ओळखीचे लोक येत असतात प्रसाद वगैरे घ्यायला, खूप छान वाटतं। 3 दिवसाचंच असतं हे, पण दणदण घर होऊन जातं। आणि मला तर यावर्षी खूपच जास्त भारी वाटत होतं तिथे गेल्यावर। नंतर असं काहीसं लुक होतो आणि रात्री 11-11:30 वाजले होते, मग आम्ही मावशीकडे वापस रिटर्न आलो होतो झोपायला। तर इथून पुढचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल, चॅनलला सबस्क्राईब करा। चलो बाय।